संकल्प यशाचा स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमार्फत आपण इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवायची याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर यामधील सर्व प्रश्न हे कंपल्सरी होते आणि त्यातील पहिला प्रश्न आपला होता, फाइंड आउट द करेक्ट स्मॉल वर्ड फ्रॉम वर्ड चेअर. चेअर या शब्दापासून आपल्याला लहान शब्द शोधायचे होते. तर त्यातला पहिला पर्याय होता इयर, हेअर, हेअर आणि रेन. हे असे पर्याय होते. तर यामध्ये आपण पाहू कोणते शब्द येतात ते. तर याच्यामध्ये AIR इयर दिसत आहे पहिला पर्याय. त्यानंतर HARE ई हा त्याच्यामध्ये नाही, त्यामुळे हेअर येणार नाही. त्यानंतर HAIR इथे पण दिसत आहे आपल्याला. त्यानंतर RAIN रेन येणार नाही, कारण एन त्यामध्ये नाही. त्यामुळे ह्याच्यात उत्तर काय येईल? ए आणि सी बरोबर, पर्याय क्रमांक 4. कारण बाकीचे पर्याय लागू होत नाहीत. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज रिलेटेड टू द स्पोर्ट्स. म्हणजे खेळाशी संबंधित शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय बघा, हॉकी आहे. दुसरा पर्याय बॉल. तिसरा पर्याय डस्टर आणि चौथा पर्याय अंपायर आहे. सगळे पर्याय आपल्याला चेक करायचे आहेत. तर यामध्ये डस्टर हा पर्याय बरोबर नाही, बाकीचे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन प्रत्येक वाचत चला. याचं उत्तर आहे A, B आणि D बरोबर. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, हा प्रश्न सोपा आहे. चूज. प्रश्न आहे आपला तिसरा, चूज द इनकरेक्ट रायमिंग वर्ड फॉर गिवन पिक्चर. म्हणजे दिलेल्या चित्रासाठी चुकीचा यमक जुळणारा शब्द शोधायचा आहे आपल्याला. पेन चित्र आहे, पेनचं. मग पेनशी संबंधित मेन बरोबर आहे. फॅन चुकीचा आहे, कारण फॅन होतो उच्चार, ॲ होतो. टेन हेन बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं उत्तर, आपलं 2 हे उत्तर ह्याचं बरोबर येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण टिक करू. ठीक आहे, पुढील प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न 4 नंबरचा, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर पुअर. पुअरचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर पुअरचा विरुद्धार्थी शब्द रिच येतो, बाकी कुठलेही पर्याय लागू होत नाहीत. रिच म्हणजे श्रीमंत, पुअर म्हणजे गरीब. त्याच्या पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर शॉल नॉट. हा शॉल नॉटसाठी आपल्याला खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे. शॉल नॉटचं NO आपण नेहमीच्या ह्याच्यानुसार तयार होत नाही, तर त्याचं शांट होतं, SHANT. बाकीचे सर्व पर्याय चुकीचे आहेत. त्यामुळे शॉल नॉट, विल नॉटचे प्रश्न कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म थोडेसे लक्षात ठेवावे लागतात आपल्याला. त्यानंतर चूज इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फ्रॉम फॉलोइंग. खालीलपैकी चुकीचे कोणते आहेत? व्हॉट इजचं काय? व्हॉट्स बरोबर आहे. कॅन नॉटचं काय होईल बघा? कॅन नॉट, कांट बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये एन एक कमी होतो, डबल एन राहत नाही. VAR त्याचं बरोबर आहे, C. आणि लेट्सचं अपोस्ट्रोफीचं चिन्ह चुकलेलं आहे, ते टीच्या आणि एसच्या मध्ये असतं, ईच्या आणि ह्याच्या नाही. त्यामुळे A आणि C हे उत्तर बरोबर आहे, पण आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं आहे. चुकीचं उत्तर आहे B आणि D. यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ यस. यसचा वेगळा उच्चार कोणत्या शब्दाचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्यातील शब्द आपण पाहू. पहिला बघा, रोज. रोजमध्ये यसचा उच्चार ज होत आहे. वॉज बघा, वॉजमध्ये सुद्धा यसचा उच्चार ज होत आहे आणि बिकॉजमध्ये सुद्धा जचा होत आहे. आणि बसमध्ये काय होत आहे? तर सचा उच्चार होत आहे. बसमध्ये सचा उच्चार होत आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय वेगळं आहे? बस हे वेगळं आहे. त्यामुळे ते तिन्हीचा उच्चार एकसारखा होतो, पण वेगळं काय आहे? बस आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 बस हे आहे, कारण आपल्याला वेगळा शोधायचा आहे. याचा पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, चूज द वर्ड
दॅट कम्स थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे तिसऱ्या नंबरला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कोणता शब्द येतो हे शोधायचं आहे आपल्याला. बघा पहिल्या याच्यामध्ये MA सगळ्यामध्येच आहे, त्यामुळे ते MA बाजूला काढा आणि त्याच्या पुढचा शब्द बघा, अक्षर बघा, NKR आणि T आहे प्रत्येकाच्या नंतर, MA कट केल्यानंतर. मग सगळ्यात अगोदर काय येईल बघा, तर K येणार. ABCD आपण जर बघितलं तर सगळ्यात अगोदर काय येईल, K, म्हणजे मेक हा पहिल्या नंबरला येतो. त्याच्यानंतर बघा मॅन येईल, N येतो, N 2 नंबरला मॅन येतो. आणि 3 नंबरला काय येईल आपल्याला तिसरा शोधायचा आहे, तर R येतो. आणि सगळ्यात शेवटी T येतो. ABCDच्या क्रमानं जर आपण वाचलं तर R त्यानंतर T असतो, त्यामुळे 3 नंबरला मार्केट हे उत्तर बरोबर आहे. याच्यानंतरचा प्रश्न पाहू बघा. चूज करेक्ट ॲक्शन वर्ड इज रिलेटेड टू द गिवन पिक्चर. ही मुलगी काय करत आहे चित्रामध्ये, तर काय करत आहे, झाडत आहे. त्याला काय येईल, काउंटिंग येईल का, येणार नाही. काउंटिंग म्हणजे मोजणे. तर स्वीपिंग म्हणजे झाडणे किंवा झाडून घेणे घराला. क्लाइम्बिंग पण येणार नाही, रनिंग पण येणार नाही. त्याच्या पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर ॲक्शन वर्ड पुश. पुशसाठी कोणता शब्द आहे, पुश म्हणजे ढकलणे. तर ढकलण्यासाठी काय बघा, तो पहिल्या चित्रात मुलगा काय करत आहे, ओढत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये रांग आहे, त्याला क्यू म्हणतो आपण. पहिलं चित्र काय आहे, पुल आहे. दुसरं चित्र क्यू आहे. तिसरं चित्र पुश म्हणजे ढकलत आहे तो. आणि चौथ्या चित्रात काउंटिंग करत आहे, त्यामुळे चौथ्या चित्राचं सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं बरोबर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या आजच्या प्रश्नपत्रिका जी सोडवली त्या 10 प्रश्नाचं उत्तर कसे सोडवायचे हे पाहिलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे खाली दिलेली ग्रुपची लिंक आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. धन्यवाद.